जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. ते तुमच्यासाठी पब्लिकली ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेले सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला लगेच टेस्ट सोडवल्यानंतर उपलब्ध होणार आहे. परंतु त्या सराव टेस्टची लिंक तुमचे पालक, नातेवाईक, शिक्षक हेही पाहू शकतील. तुमचे गुण कधी ते पाहू शकतात, त्याची ही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. सर्व साहित्य PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी म्हणजे 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करणं गरजेचं आहे. त्याचे सर्व लिंक तुम्हाला मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करा, फॉलो करा, कारण तुम्हाला त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. पहा, युट्यूब चॅनलच्या लाईव्ह तासिका करण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहता येतील, लाईव्ह तासिका करता येणार नाही. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपले इतर मित्रही या तासिकेचा लाभ घेतील. चला विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबच्या व्हिडिओला तर तुम्ही लाईक करताल, शेअर करताल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचेच तुम्हाला पाहायला मिळतील. टेलिग्रामवरती तुम्हाला पहिल्या दिवसापासून सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला PDF सराव टेस्टच्या निकालाच्या उत्तराच्या सर्व किंवा सर्व शैक्षणिक साहित्याच्या लिंक टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा, लॉग इन करा, मोबाईल नंबरने म्हणा किंवा ईमेल ID ने म्हणा, लॉग इन करा आणि त्यानंतर तुम्ही आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधील टेलिग्रामच्या लिंकवर टच करा, जेणेकरून तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हाल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, आपण जवाहर नवोदयसाठी बाजारातून कोणतेही पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो, ते योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयासाठी आपल्याला त्यामध्ये 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, ते 50 ते 60 उतारे आपल्याला भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तरी 4थी आणि 5वीतील शहरी आणि ग्रामीण, गरीब आणि श्रीमंत सर्व विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 173 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 173 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 100% गुण मिळवा, अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट
ग्रुपवरती टाकलेल्या टेस्ट वेळच्या वेळेला सोडत चला. तुम्हाला सर्व टेस्ट व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी व्हॉट्सअपच्या चॅनल फॉलो करा. ज्या विद्यार्थ्याला 200 उत्तरामध्ये पैकीचे पैकी गुण मिळतील तो विद्यार्थी भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेऊ शकतो आणि त्याला कोणीही अडवू शकणार नाही. चला, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 173. उत्तरा तुमच्या स्क्रीनवरती पहा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. उत्तरा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उत्तरावरील पाचीची प्रश्नांची उत्तर आपण बरोबर टाकू, बरोबर देऊ. चला, तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अरे, तुम्ही तर अर्ध्या मिनिटातच उत्तर वाचला. बापरे, इतकं स्पीड. प्रशांत सानप, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, कृष्णा खाडे, अक्षता सानप, ऐश्वर्या खटके, नंदन, अनुष्का थोरवे, सौरी सानप, महेश सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप. पहा, आपल्यातलं कोणी जॉईन नसेल, आपल्या ग्रुपमधलं कोणी जॉईन नसेल, पहा त्याची चॅटिंग येत नसेल, व्हॉट्सअपला चॅटिंग, युट्यूबला चॅटिंग करत नसेल तर त्याला फोन करा. श्रेया चौरे, चला, रीडिंग वाचून झाले, अभिनंदन. आम्ही एवढा चहा पितो तोपर्यंत तुम्ही वाचा, डबल वाचा. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 173 मी वाचून दाखवतो. काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 173. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. भारतात सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. देशाच्या आणि औद्योगिक उत्पन्नाच्या 15% वाटा महाराष्ट्र राज्य उचलते. महाराष्ट्र हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दाट लोकवस्ती असलेले राज्य आहे. मुंबई या राज्याची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी आहे. जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी बॉलिवूड हिंदी चित्रपट निर्मिती करणारी मुंबई आहे. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा व अणुऊर्जा यांचा अनुक्रमे 13% ते 17% ने देशाचा बाजारात सहभाग आहे. पहा, आपल्या भारत देशामध्ये 28 राज्य आहेत, त्यापैकी महाराष्ट्र एक राज्य आणि त्याचा कशामध्ये कितवा नंबर येतो याबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख. आणि आपण महाराष्ट्राचे रहिवासी, त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं. उत्तराबरोबरच आपल्याला काही नवीन माहिती मिळाली. चला, या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पन्नाच्या टिंबटिंब टक्के वाटा महाराष्ट्र राज्य उचलते. पहा, जर अशी रिक्त जागा असेल तर ती ओळ जशाच तशी तुम्हाला सापडते. पहा, उत्तरामध्ये शोधायची आणि उत्तरातल्या त्या ओळीखाली पेपर हातामध्ये असताना त्याच्या खाली रेष मारायची आणि नंतर उत्तराला खून करायची.
आणि नंतर उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्नाच्या त्याच क्रमांकाच्या त्याच उत्तराला गोल करायचं. प्रश्न पहिला, देशात एकूण औद्योगिक उत्पन्नातील टिंबटिंब वाटा महाराष्ट्र राज्य उचलते. पर्याय 13%, पर्याय बी 17%, पर्याय सी 15% आणि पर्याय डी 19%. पहा, वैष्णवी सोनवणे शी उत्तर, सार्थक कटके शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर. वैष्णवी सोनवणे म्हणते तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. पहा, तुम्ही तिसरी ओळ वाचून पहा. ऐश्वर्या खटके शी उत्तर, श्रावणी सानप शी उत्तर. नंदन ए उत्तर देतोय 13%. नंदन काळजीपूर्वक वाच. यशस्वी भवर थर्ड लाईन, अभिनंदन यशस्वी. प्रशांत, वैष्णवी तुमचं अभिनंदन, तुम्ही ओळ सांगितली. आसवरी सानप, महेश सानप शी उत्तर, सार्थक कटके सर उत्तर लिहायचंय. अरे मग लिह ना, तुला कोणी अडवलं का? हातातला मोबाईल कोणी काढून घेतला का तुझ्या? हुमेर सी उत्तर. हुमेरचं उत्तर अगदी बरोबर. अनुष्का अक्षता सानप तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते अभिनंदन अक्षता, खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रदीप सानप सी उत्तर, श्रेया चौरे शी उत्तर, नंदन सी उत्तर. नंदनने उत्तर बदललं. पहा, सुरुवातीला ए टाकलं होतं 13%, ओळ न वाचताच त्याला वाटलं आणि त्यांनी टाकलं 13% नाही. ऊर्जामध्ये सहभाग आपला 13 ते 17% आहे, परंतु औद्योगिक उत्पन्नात आपला महाराष्ट्राचा वाटा 15% आहे. पहा, तिथं ओळ आहे. पहा, देशाच्या एकूण औद्योगिक उत्पन्नाच्या 15% वाटा महाराष्ट्र राज्य उचलते. अगदी योग्य उत्तर सर्वांचंच. सार्थक उत्तर लिहायचं आहे. सार्थक उत्तर लिहायचंय. उत्तर लिहायचं काय टाईप करतो? उत्तर टाईप कर. चला, ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांक सांगितली आणि सगळ्यांनीच उत्तर दिलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं बरोबर. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर. जगातील दुसऱ्या क्रमांकाची दाट लोकवस्ती असलेले राज्य. पहा, जगात म्हणलं, या भारत देशात नाही किंवा शेजारच्या आशिया खंडात नाही, तर ते कुठं म्हणले? जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची दाट लोकवस्ती असलेले कोणते राज्य आहे? तर पर्याय ए बिहार, पर्याय बी राजस्थान, पर्याय सी केरळ, पर्याय डी महाराष्ट्र. पहा, योग्य उत्तर पर्याय ए बिहार, पर्याय बी राजस्थान, पर्याय सी केरळ आणि पर्याय डी महाराष्ट्र. चला, योग्य उत्तर आणि ओळ क्रमांक सांगा. यशस्वी भवर डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. प्रशांत मोठेबा पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. पहिल्या ओळीमध्ये उत्तर आहे. चुकीचं प्रशांत, चुकीची ओळ क्रमांक. पहा, तिथं जगाचा उल्लेख पहिल्या ओळीमध्ये आलेला नाही. प्रशांतची ओळ नंबर चुकली. पहा, उत्तर बरोबर पण ओळ नंबर चुकली. म्हणजे आपल्याला दोन जागेवर महाराष्ट्र 2 नंबरला येतं. कशा कशामध्ये येतं? तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात 2 नंबरला येतं आणि जगात पण 2 नंबरला येतं. पण कशाच्या दृष्टीने? दाट लोकसंख्येच्या दृष्टीने. त्यामुळे तुम्ही डी उत्तर दिलेलं बरोबर आहे, पण ओळ क्रमांक तुमची चुकती. ओळ क्रमांक शोधून टाका. चला, नंदन डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, आसवरी सानप, महेश सानप डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, हुमेर डी उत्तर, श्रावणी डी उत्तर. नंदन चौथा प्रश्न. चार पर्याय क्रमांक नाही टाकायचा. नंदन प्रश्न क्रमांक 2 आणि डी. बाकी विद्यार्थी कसे टाकतात बघ आणि तसं टाक. श्रेया चौरे डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, हुमेर एकदाच टाकत चल. हुमेर डबल डबल टाकू नको. पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर नाही. दुसरा प्रश्न चाललाय आपला, पहिल्या प्रश्नाचं डी टाकतोय. टायपिंग करताना काळजी घेत नाही का तू? वैष्णवीने सगळ्यात आधी ओळ क्रमांक सांगितले. पहा, वैष्णवीचं अभिनंदन. वैष्णवी सोनवणे सांगते चौथ्या ओळीमध्ये चौथी ओळ वाचा. महाराष्ट्र हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दाट लोकवस्ती असलेले राज्य आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रशांतनी पहिली ओळ सांगितली होती, तर पहिल्या ओळीमध्ये उत्तर नसून चौथ्या ओळीमध्ये उत्तर. कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे यांनी ओळ क्रमांक सांगितले. तुमचं अभिनंदन. हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर, तुझंही अभिनंदन. पहा, अगदी दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे, कोणाचंही चुकलं नाही. अनुष्का तुर्वे डी उत्तर,
अनुष्का तुझंही अभिनंदन. खूप छान. पहा दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर. तुमचं 2 प्रश्न बरोबर आले. चला तुमच्यासाठी स्क्रीनवरती तिसरा प्रश्न. जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी म्हणजे पिक्चर जिथे बनवले जाते, आपण ते टीव्हीवर पाहतो, मोबाईलवरती पाहतो, ते चित्रपट बनवणारी चित्रपटसृष्टी म्हणजे तिथं आपण त्याला टॉकीज म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये दुसरा शब्द आहे फिल्म सिटी. इंग्लिशमध्ये शब्द आहे फिल्म सिटी. चला जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी मराठी चित्रपटसृष्टी. पर्याय ए मुंबई, पर्याय बी तामिळनाडू, पर्याय सी भारत आणि पर्याय डी कोल्हापूर. चला योग्य पर्याय सांगा. प्रश्न तिसरा. जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी कुठे आहे, फिल्म सिटी कुठे आहे? पर्याय ए मुंबईमध्ये आहे, पर्याय बी तामिळनाडूमध्ये आहे, पर्याय सी भारतामध्ये आहे आणि पर्याय डी कोल्हापूरमध्ये आहे. पहा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये पण फिल्म सिटी आहे, नागपूरमध्ये पण आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारलाय, जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी कुठे आहे? पहा श्रेया चौरे म्हणते 6व्या लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन श्रेया. श्रेयाने निवड क्रमांक बरोबर सांगितले. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए उत्तर, कृष्णा खाडे ए, यशस्वी भवर 6 लाईन मध्ये अभिनंदन यशस्वी. श्रावणी सानप ए उत्तर, वैष्णवी सोनवणे खालून 4थी ओळ आणि 3री ओळ मध्ये अभिनंदन वैष्णवी. ऐश्वर्या खटके ए उत्तर, आसावरी सानप, महेश सानप दुसऱ्याचं डी देतात, तिसऱ्याचं उत्तर द्या, दुसऱ्याचं नाही. तिसरा चाललाय आपला, दुसऱ्याचं तुमचं उत्तर बरोबर. अक्षता सानप ए उत्तर, प्रशांत सानप 3री आणि 4थी ओळ मध्ये, क्षितिजा खाडे ए उत्तर, सार्थक खटके ए, प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर, नंदन ए उत्तर. नंदन बरोबर टाकलंच बघा आता. आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर. हुमेर ए उत्तर, अगदी बरोबर. प्रश्न तिसरा. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी कुठे आहे? तर ती मुंबईला आहे. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलंय जवळजवळ सगळ्यांचंच ए उत्तर आलं आहे, त्या सर्वांचंच बरोबर. चला खूप छान. तिसऱ्या प्रश्नापर्यंत सर्वांचे उत्तर बरोबर. आपल्याला या उत्तरामध्ये 5 पैकी 5 गुण घ्यायचे. आता 2 प्रश्न बाकी राहिलेत. राहिलेल्या 2 प्रश्नाचंही बरोबर उत्तर द्याल अशी अपेक्षा तुमच्यासाठी. 4था प्रश्न. प्रश्न 4. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणारे राज्य. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणारे राज्य. पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी महाराष्ट्र, पर्याय सी पंजाब आणि पर्याय डी राजस्थान. पहा योग्य उत्तर कोण टाकतंय, ओळ क्रमांक शोधून कोण टाकतंय. चला प्रश्न 14 पुन्हा एकदा वाचतो. कोळसा, दगडी कोळसा जो असतो काळ्या रंगाचा, दगडी कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणारे राज्य महाराष्ट्रातील कोणते आहे? पहा पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी महाराष्ट्र, पर्याय सी पंजाब, पर्याय डी राजस्थान. चला योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी भवर बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, हुमेर. 4था प्रश्न टाकलाय, उत्तर टाक. नुसता प्रश्न क्रमांक टाकलाय, मी टाकू का तुझ्यावरचं उत्तर? प्रशांत सानप बी उत्तर, वैष्णवी मध्ये खालून 2री आणि 1ली ओळ, महाराष्ट्र औष्णिक ऊर्जा व अणुऊर्जा यांचे अनुक्रमे 13 व 17% बाजारभाव आहे. 3री ओळ आहे, 2री नाही वैष्णवी, 3री ओळ आहे. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. 3री व 2री ओळ खालून. चला वैष्णवीचं थोडस चुकलं होतं. श्रावणी ए उत्तर, श्रेया चौरे 6 लाईन मध्ये वरून. अभिनंदन श्रेया. बरोबर आहे. वरून पाहिलं तर 7वी लाईन आहे, श्रेया 6 नाही 7वी लाईन. श्रेया चौरे तुझं उत्तर लाईन क्रमांक 1 मी मोजण्यात चुकली होती. 6 नाही 7 आहे. कृष्णा खाडे बी उत्तर, वाशावरी सानप, महेश सानप बी उत्तर, सार्थक खटके. प्रश्न क्रमांक टाकलाय, फक्त उत्तर कोण टाकायचं? मी टाकू का तुझ्यावरचं, होमेनवरचं? काय चाललं तुमच्या दोघांचं? यशस्वी भवर, कृष्णा खाडे, प्रदीप सानप आणि नंदन सॉरी यांच्या लाईन क्रमांक सांगितले, त्यांचं खूप खूप अभिनंदन. सार्थक खटके बी उत्तर, ऐश्वर्या खटके बी उत्तर, हुमेर बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा खाडे कृष्णा सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर,
अभिनंदन सर्वांचं. बघ श्रेया, तू ओळ क्रमांक वरून 6 म्हणली होती, 6 नाही 7 आहे. तू परत एकदा मोजून बघ. सार्थक कटके खालून तिसरी ओळ म्हणतोय. नंदन चौथ्याचं डी उत्तर. नंदन एकाच वेळेस उत्तर टाकत चल. आरती सानप, प्रीती सानप आणि असं सोनल सानप डी उत्तर चौथ्या प्रश्नाचं. तुमचं अभिनंदन. आदित्यला तास करायला लाव. आरती, प्रीती, सोनल. आदित्य कुठे गेलाय? चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी चारही प्रश्नाचे योग्य उत्तर बी उत्तर. सर्वांचं बी उत्तर. काही नंदनने डी दिलं होतं. बी आणि डी मधलं नंदनला फरक कळत नाही का? चला ओके. चला जिल्हा चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप छान. चारही प्रश्नाचे उत्तर बरोबर. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. उत्तरा क्रमांक 173 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. बघू आता किती जणांचं बरोबर येत आहे. प्रश्न 5वा. विद्युत या समानार्थी नसणारा शब्द. विद्युत म्हणजे आपल्या घरातली जी लाईट असते त्याला समानार्थी नसणारा शब्द. असणारा नाही म्हणलं त्यांनी. नसणारा म्हणजे 3 यातले शब्द समानार्थी आहेत आणि एकच शब्द समानार्थी नाही. त्यासाठी पर्याय ए तडिता, पर्याय बी सौदामिनी, पर्याय सी वसरमणी आणि पर्याय डी चंचल. पहा, 3 समानार्थी शब्द, एकच समानार्थी शब्द नाही. या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये नाही. आपल्या समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर आधारित यशस्वी भवर सी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. कृष्णा काडे सी. सार्थक कटके सी. आरती प्रीती सोनल सी उत्तर. उमेर सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येतंय, कोणाचं चुकतंय. चला, तडिता, सौदामिनी, वाराणसी, वसरमणी आणि चंचला. चला योग्य उत्तर टाईप करा. उमेर सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. नंदन सी उत्तर. श्रावणी सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी शेवटच्या प्रश्नाचंही तुमचं उत्तर बरोबर. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तासिका करणाऱ्या सर्वांनी 5 पैकी 5 गुण घेतले. पहा, इथं जसे गुण घेतले तसंच आपल्याला शेवटच्या परीक्षेतही 5 पैकी 5 गुण घ्यायचे. ऐश्वर्या खटके सी उत्तर. नंदन सी उत्तर. नंदन एकाच वेळेस उत्तर टाक. एका प्रश्नाचं एकाच वेळेस उत्तर टाकायचं. सार्थक खटके 5 पैकी 5. अरे तुम्ही सर्वांनीच 5 पैकी 5 मिळवले. तुमच्या सर्वांनाच खूप खूप अभिनंदन. खूप छान, अगदी चांगला प्रतिसाद. पहा, जेवढा जास्त सराव तेवढे योग्य उत्तर. सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 173 येथे पूर्ण केला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी, तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. ती लिंक टच करून जॉईन करा. त्याचबरोबर व्हॉट्सअपचे चॅनल दिलेले आहेत तुम्हाला भाषा विषय, बुद्धिमत्ता विषय आणि गणित विषयाचा. त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य पाठवलं जाणार आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्हाला पाहता येतील, त्यामध्ये सहभागी होता येईल. आवडल्यास युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपवरती, शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थी या चॅनलचा लाभ घेतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचा फायदा मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो आहे, आताही सांगतो. व्हॉट्सअपला जर जॉईन झाला तर तुम्हाला जॉईन झालेल्या तारखेपासून पुढचे मेसेज दिसतील, किंवा एखादा मेसेज डिलीट झाला तर तो घेता येणार नाही. टेलिग्राम हा चॅनल असून त्यावरही कोणताही मेसेज डिलीट होत नाही. त्यावरती अगदी तासिका सुरू झाल्यापासून सर्व लिंक, PDF, शैक्षणिक साहित्य, नोट्स सगळ्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेल्या आहेत. तरी त्या पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्या लिंक वरती दाबून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो. उतारा क्रमांक 114